अजित पवारांच्या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चानं तीव्र विरोध केला। माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवार येणार आहे, मराठा बांधवांकडून मात्र विरोध होतोय। तर अजित पवारांना कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षकांसह 500 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर मोळी पूजन होणार आहे। मात्र अजित पवारांच्या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चा यांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे। अजित पवारांच्या हस्ते मोळी पूजन होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी देव राखुंडे आपल्यासोबत जोडले गेले आहे। देव, कधीपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्यानंतर अजित पवार या ठिकाणी आले तर मराठा समाजाची नेमकी या क्रांती मोर्चाची नेमकी भूमिका काय असणार? निश्चितपणे दुपारी 1:10 या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती करण्यात आलेलं आहे। आणि कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांना या ठिकाणी आम्ही येऊ देणार नाही, त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती सकल मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी घेतलेली आहे। खरं तर आपण काल पाहिलं, कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ मंत्री यांचा तापा अडवण्याचा प्रयत्न झाला। दिवसेंदिवस मराठा समाजाचा जो आरक्षणाचा लढा आहे तो अधिक तीव्र होताना पाहायला मिळतोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भूमिकेवरती हे कार्यकर्ते जे आहेत ते ठाम आहेत। आणि आता थेट राजकीय नेत्यांना, राजकीय मंत्र्यांनाच प्रवेशबंदीचं हत्यार जे आहे ते संपूर्ण राज्यभरातून उपसल्याचं पाहायला मिळतंय। आणि अजित पवारांना देखील या रोषाचा सामना करावा लागतो। त्यांचं होम पिच म्हणून ओळखलं जातं ते माळेगाव, आणि त्याच ठिकाणावरून अजित पवारांना विरोध होतोय। मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल मला की अजित पवार खरं तर तुमचे नेते आहेत आणि या ठिकाणी आज तुम्हीच त्यांना विरोध करताय का आणि कशासाठी? अजितदादा बारामती तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात। आम्ही त्यांना भरघोस मताने सगळे मिळून निवडून देतोय, तो राजकीय भूमिका झाली। आज मराठा समाज म्हणून बारामती सकल मराठा समाज आम्ही पूर्णपणे जरांगे पाटलांच्या पाठीमागे आहोत। सगळ्या राजकीय पक्षांनी मराठा समाजाची जेवढी फसवणूक करायची ती आता पुरेशी झाली। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण 50% आतूनच आम्ही आरक्षण घेणार आणि ही ठाम भूमिका घेऊन आम्ही सगळे पुढे आले आहोत। आता जरांगे पाटलांनी ऑलरेडी सांगितलं होतं आणि आमच्या बारामती तालुक्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीने गावबंदी जाहीर केली आहे। हे सगळं असताना सुद्धा राजकीय नेत्यांच्या हस्ते म्हणजे अजित पवार आणि दत्तामामा भरणे यांच्या हस्ते जो मोळी पूजनाचा कार्यक्रम त्यांनी घातला होता, आम्ही त्यांना सूचना केल्या की तुम्ही इथं येऊ नये, कार्यक्रम घेऊ नये। तरीसुद्धा जर आता आपण ठरवलंच असेल आणि फोर्सफुली कार्यक्रम करायचाच असेल तर मात्र 8-10 हजारांच्या संख्येने मराठा समाज इथं रस्त्यावर बसलेला असेल। या उपर जर आमच्या अंगावर गाड्या घालूनच तुम्हाला मोळी टाकायची असेल तर तो आता याची सर्वस्वी जबाबदारी इथून पुढे अजित पवार आणि दत्तामामा भरणे यांच्यावर राहील। त्यामुळे आता त्यांनी ठरवायचं की त्यांनी काय भूमिका घ्यायची। खरं तर या ठिकाणी शेकडोच्या संख्येत पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। अजित पवार या ठिकाणी येणारच आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका एकंदरीत इथलं चित्र पाहता दिसते। तुमच्या लोकांची भूमिका नेमकी कशी राहणार आहे? आमची भूमिका माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही त्यांनाच फॉलो करतोय आणि त्यांना फॉलो करत असताना आम्ही 118 गावांमध्ये गावबंदीचे बॅनर लावलेले आहेत। कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला किंवा कोणत्याही इतर समाजाच्या नेत्याला इथं येऊन कार्यक्रम करणं किंवा मोळी पूजन करणं किंवा दुसरा कोणताही राजकीय कार्यक्रम घेणं हे आम्ही त्यांना बंदी घातलेली आहे। त्याच बंदीच्या अनुषंगानं आमची पोलीस प्रशासन आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनावर काल मिटिंग झाली, पण त्यांचा घाट होता की अजित पवार आणि त्यांच्याबरोबर दत्तामामा भरणे व इतर नेते असतील यांना आम्ही या ठिकाणी आणणारच। आम्ही ती बैठक मोडून काढली आणि आमची भूमिका ठाम आहे की आम्ही कोणत्याही पक्षाचा कोणताही राजकीय नेता असो त्याला मोळी पूजनासाठी आत माळेगाव कारखान्यामध्ये जाऊ देणार नाही। खरं तर आज अजित पवार हे राज्य सरकारचा एक भाग आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत। आज अजित पवार जर नसते आणि त्या जागी शरद पवार किंवा खासदार सुप्रिया सुळे असत्या तर हा विरोध त्याच पद्धतीने झाला असता। हा नक्कीच, कारण आम्हाला जरांगे पाटलांनी ज्याप्रमाणे प्रोटोकॉल दिला आहे आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गावोगावी नेत्यांना बंदी करण्यात आली आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच कोणीही असतं, कुठल्याही पक्षाचा असता, कोणताही नेता असता तर आम्ही 100% त्यांना विरोध हा दर्शवलाच असता। आणि हे गेले 15 ते 20 वर्ष 30 वर्ष बघतोय आम्ही चर्चा चालू आहे सरकार आणि मराठा समाजामध्ये, तोडगा तर निघत नाही। हे सारखे म्हणतात समाजाला की चर्चा करू, चर्चेतनं तोडगा निघतो, पण आत्तापर्यंत आम्ही एकच बघितलं की चर्चा अनेक वेळा झाल्या, तोडगे निघले नाहीत। शेवटी आमच्यासमोर जरांगे पाटील हा एक आमच्या मराठा समाजाला एक चांगलं नेतृत्व समोर आलेलं आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथनं पुढे सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळणार आहे। त्यांचा प्रोटोकॉल एकदम तंतोतंत पाळून जे काय आहे आंदोलन हे चालू ठेवणार आहे।
आंदोलन चालू ठेवणार आहे. मला सांगा की अजित पवार असतील किंवा राज्यातील इतर नेते असतील किंवा बारामतीचे नेते मंडळी असतील, या सर्वांना तुमचं काय आव्हान असणार आहे? खरं तर आता मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे. नेते मंडळींना ठिकठिकाणी विरोध होतोय आणि आज त्या विरोधाचा सामना अजित पवारांना देखील करावा लागतोय. काय आव्हान करणार एक मराठा समाज बांधव म्हणून? मी एक मराठा समाजाचा बांधव, एक प्रतिनिधी, एक कुणबी मराठा म्हणून मी सगळ्या नेत्यांना विनंती करतो, दादांना करतो, पूर्ण महाराष्ट्रातल्या नेत्यांना विनंती करतो की हा खूप मोठा मराठ्यांचा आक्रोश आहे. हे आजचा नाही सर, हा आक्रोश 50 वर्षाला आम्ही करतोय. आणि आमचे आता नेते कोण आहेत? आमचे लीडर आहेत जरांगे पाटील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला प्रोटोकॉल दिला आहे. सरकारला आपण 30 दिवस मागितले सरकारने, त्यांना आपण 40 दिवस दिले. आता 45 दिवस 50 दिवस होतील. मला एकच विनंती करायची, आमचा प्रोटोकॉल काय आहे? गावबंदी. नेत्यांना गावबंदी आणि नेत्यांच्या बरोबर काय संभाषण करायचं आमचा प्रोटोकॉल आहे. ह्या माझा आहे का? हे सखल मराठा समाजाचा आहे. तर माझी विनंती अशी आहे, दादांना पण अजून मी विनंती करतो, तुम्ही इथे येण्याचा अट्टाहास करू नका. अट्टाहास कशासाठी? तुम्ही आमचे नेते, तुम्ही 1,65,000 निवडून आले. तुम्ही जर त्याचा अट्टाहास केला तर त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. माझ्यापेक्षा लहान आहेत, काही लहान मुलांना पण कळतंय की आता आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे. जर तुम्ही काहीतरी अट्टाहास करत असाल, दादांची माझी काही दुश्मन नाही आहे, कुठल्याही नेते दुश्मन नाही. सर्व नेत्यांना विनंती आहे की तुम्ही अट्टाहास करू नका. आरक्षण बद्दल लवकरात लवकर निर्णय घ्या आणि कृपा करून इथं येण्याची येऊ नका. कारण आता जवळजवळ 13 ते 20 गावात सभासद सगळे मराठा आहेत, इतर समाजातले पण लोक आहेत. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही इथे येऊ नका. मी ह्या संस्थेचा मालक आहे, मालक म्हणून मी इथं आलोय. तरी मी काय म्हणतोय, एखाद्या महिला भगिनी, आमच्या अखिल सकल मराठा तालुका समाजाचं काय म्हणणं आलं की एखादी महिला मराठा समाजात असू किंवा कुठलीही सभासद असू, त्यांच्या हस्ते मुलीचा कार्यक्रम करा. एवढंच मला सांगायचंय. कारण काही होऊ शकतं. आता पाणी नाका तोंडात जायला लागले, त्यामुळे मला विनंती करायची दादांना अजून एकदा, तुम्ही इथे येण्याचा गाडी घालू नका. हात जोडून त्यांना विनंती करतो. प्रणिता, यातली 2 विधानं खूप महत्त्वाची आहेत की या ठिकाणी येण्याचा घाट जो आहे तो तुम्ही घालू नका. नसेल तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल. आणि दुसरं विधान की जर याच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न कराल तर अजित पवार असतील किंवा इतर नेते असतील ते बारामतीचे लीडर्स म्हणून ओळखले जातात, राज्याचा एक चेहरा म्हणून ओळखले जातात. आगामी विधानसभेत मात्र याचं मताधिक्यावर परिणाम होऊ शकतो. हा गर्भित इशारा आपल्याला मराठा समाजाकडून समजावा लागेल. त्यामुळे अर्थात अजित पवार या गोष्टी किती गांभीर्याने घेतात हे आता पाहावे लागेल. नक्कीच देव, मराठा क्रांती मोर्चाची या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात.